राज्यपालांच्या अभिभाषणात अभूतपूर्व गदारोळ. अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपालांनी सभागृह सोडलं. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा विरोधकांचा आग्रह. आर्थिक चणचणीतही आर्थिक कार्य पूर्णत्वास नेण्यावर सरकारचा भर, राज्यपालांचं अभिभाषणात प्रतिपादन. आणि लता मंगेशकर, राहुल बजाज आदींना विधानसभेची श्रद्धांजली. ही होती विधिमंडळ आणि विधानसभेतल्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. आज मुंबईतल्या विधानभवनात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. सकाळी 11 वाजता विधानसभा तसंच विधान परिषदेच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांचं वाचन सुरू होताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी कुविख्यात दाऊद इब्राहिमची छायाचित्रही झळकावली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांची आक्रमक भूमिका पाहता राज्यपालांनी आपलं अभिभाषण अर्धवट सोडत काही मिनिटातच सभागृह सोडलं. विधानसभेतही कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम 57 अन्वये बोलताना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईशी गद्दारी करणाऱ्या, बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदच्या हस्तकांशी, नातेवाईकांशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणं इतकंच नव्हे, त्या नवाब मलिक यांना अटक झाल्यावरही त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवणं घटनेला धरून नाही. त्यामुळं त्यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी, असं ते म्हणाले. यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी हा विषय फेटाळला आणि राज्यपालांचं अभिभाषण पटलावर ठेवलं. लगेचच राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल अभिनंदन करणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. त्यापाठोपाठ अध्यादेशही पटलावर ठेवण्यात आला. पुरवण्या मागण्याही सादर करण्यात आल्या. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करताना केलेलं वक्तव्य कामकाजातून काढण्याची विनंती केली. परंतु उपाध्यक्ष झिरवाळ यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तालिकाध्यक्षांची नावं जाहीर केली. भास्कर जाधव, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाट, दीपक चव्हाण आणि कुणाल पाटील यांची नावं तालिकाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आली. त्यानंतर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, एन.डी. पाटील आदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. आपल्या अभिभाषणात राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारची भूमिका मांडली. कोविडच्या काळात सरकारनं कशाप्रकारे काम केलं याची विस्तृत माहिती दिली. महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभं राहण्याचा सरकारचा निर्धार आहे. विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनानं केलेली दडपशाहीची कृत्य निंदनीय आहेत, असं ते म्हणाले. राज्य गेल्या 2 वर्षापासून कोविड-19 या सार्वत्रिक साथरोगाशी लढा देत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रानं या संसर्गाच्या 3 लाटांचा सामना केला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास 91% प्रौढ लोकसंख्येला कोविड-19 लशींची किमान 1 मात्रा मिळाली आहे आणि 70% प्रौढ लोकसंख्येचं संपूर्ण लसीकरण झालेलं आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील 57% अधिक मुलामुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. कोविड-19मुळे पतीचं निधन झालेल्या विधवांना विद्यमान शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी वात्सल्य अभियान सुरू करण्यात आलं आहे. कर्ता पुरुष गमावलेल्या ग्रामीण भागातील विधवांना उपजीविकेची सन्मानजनक साधनं आणि रोजगार उपलब्ध होण्याकरता वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना सुरू केली आहे, असं राज्यपालांनी सांगितलं. आर्थिक चणचण असून देखील आर्थिक कार्य पुन्हा सुरू करण्याची व्यवस्था केली. औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याचवेळी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला. राज्यातील जनतेला आर्थिक लाभ आणि अन्न सुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर देण्यात आला. अर्थव्यवस्थेत मंदी असून देखील मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या अंतर्गत 98% गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यामध्ये 1,89,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आणि 3,30,000 रोजगार निर्मितीचा अंतर्भाव आहे, असं ते म्हणाले. शालेय मुलामुलींमध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी इयत्ता 1 ते 8वी साठी पर्यावरण अभ्यासक्रम विकसित करीत आहे. नीती आयोगानं आमचे
इलेक्ट्रिक वाहन धोरण मान्य केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत 157% वाढ झाली आहे. शासनानं 7,000 इलेक्ट्रिक वाहन मालकांना त्यांच्या वाहनाची किंमत कमी करून प्रोत्साहन दिलंय. इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत आघाडीच्या उद्योग समूहांकडून 9,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातून सुमारे 10,000 रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले. शासनानं अत्याचार आणि ॲसिड हल्ल्यातील पीडित महिलांना तसंच मुलींना मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिलं आहे. अनाथ झालेल्या मुलामुलींना शिक्षणात आणि नोकरीत 1% आरक्षण दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. भविष्यातील नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता कोकण प्रदेशासाठी 3,200 कोटी रुपयांचं पॅकेज देखील मंजूर केलं आहे. शेतकऱ्यांच्या सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी अकोला इथं महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थेची स्थापना केली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं 77% बांधकाम पूर्ण केलं आहे. हा महामार्ग नागपूर ते गोंदिया आणि गडचिरोली ते नागपूरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, असंही राज्यपाल यांनी सांगितलं. राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज वंदे मातरमनं सुरुवात झाली. तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संयुक्त सभागृहाच्या बैठकीसमोर आपलं अभिभाषण सादर केलं. तथापि छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदास नसते तर कोणी विचारलं असतं, या त्यांच्या उद्गारामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपालांनी काही मिनिटातच भाषण थांबवून ते निघून गेले. त्यानंतर अर्ध्या तासानं परिषदेचं कामकाज सुरू होताच वंदे मातरम झालं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भातील मुद्दा काढत सरकारकडून स्पष्टतेची मागणी केली. मलिक यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नाचा काय अशी विचारणा करत मंत्री मलिक यांनी राजीनामा द्यावा असं दरेकर म्हणत होते. मात्र त्याला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनुमती नाकारली. यामुळे विरोधक आक्रमक होत घोषणा देऊ लागले. गदारोळ सुरू असतानाच कार्यक्रम पत्रिकेवरील विषय पुकारले गेल्यानं काही सदस्यांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. त्यावर तुम्हाला बाहेर काढावं लागेल, जागेवर बसा, अशी तंबी सभापतींनी दिली. तरीही दरेकर बोलतच होते. तुमचे म्हणणे नोंदीत घेतलं जाणार नाही, असं सभापतींनी बजावलं. सरकारच्या धिक्काराच्या आणि दाऊदला साथ देणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या घोषणा विरोधक देत राहिले. संसदीय कार्यमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी नवनिर्वाचित सदस्य नंदुरबारचे अमरीश पटेल, कोल्हापूरचे सतेज उर्फ बंटी पाटील, अकोला, बुलढाणा, वाशिमचे वसंत खंडेलवाल, मुंबई प्राधिकारी संघातील राजहंस सिंह, सुनील शिंदे, नागपूर प्राधिकारीमधून निवडलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा सभागृहाला परिचय करून दिला. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चालू वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. याच गोंधळात नगरविकास खात्याचे 2 सुधारणा अध्यादेश मांडण्यात आले. अशासकीय विधेयकं आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त समिती प्रमुख विलास पोतनीस यांनी मांडलं. यानंतर सभापती निंबाळकर यांनी सभापती तालिका नामनिर्देशित केली. यात मनीषा कायंदे, अमरनाथ राजूरकर, विक्रम काळे, रामदास आंबटकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. कोरोना काळात महाराष्ट्र शासनानं केलेल्या कामगिरीचं कौतुक राज्यपालांनी आपल्या भाषणात करत तिसऱ्या लाटेत बजावलेली भूमिका तपशीलवार मांडली. ऑक्सिजन तूट भारतीय हवाई दल आणि रेल्वेच्या सहकार्यानं दूर केली. प्रयोगशाळा, रुग्णालय, व्हेंटिलेटर, सुविधा केंद्र यांची उपलब्धता करून दिली. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या पात्र वारसाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1,40,000हून अधिक प्रकरणात 50,000 रुपयांची भरपाई दिल्याचा दावा करण्यात आला. लसीकरण यामध्ये देशातील आघाडीवरचं राज्य असा लौकिक मिळवला आहे. कोरोना काळात केलेल्या कामगिरीची तपशीलवार माहिती दिली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी 50 लाख इतकी भरपाई 195 जणांना दिली असून 64 प्रकरणं विचाराधीन आहेत. केंद्र सरकारकडून वस्तू सेवा कराची 29,942 कोटींची रक्कम न मिळाल्यानं आर्थिक निर्णय घेणं आव्हानात्मक झाल्याकडे लक्ष वेधलं. ही चणचण असूनही आर्थिक कार्य पुन्हा सुरू करून औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली. इलेक्ट्रिक वाहन उद्योगात 9,000 कोटी रुपयांचे प्रस्ताव मिळाले असून त्यात 10,000 रोजगार निर्मिती होईल असंही नमूद केलं. हवामान बदल, पर्यावरण संरक्षण याचा उल्लेख करत त्याविषयी त्यांनी भाष्य केलं. शिवभोजन, किमान आधारभूत किमतीनुसार केलेली धान आणि भरड धान्याची खरेदी, प्रोत्साहन म्हणून क्विंटलमागं 700 रुपये केलेली मदत, कापूस खरेदी, महिला अत्याचार, सहाय्य नैसर्गिक आपत्ती मदत पॅकेज, रस्ते, सागरी किनारी मार्ग, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेत 8 लाख रुपये इतकी वाढ, सिंचन प्रकल्प, खाजगीकरणातून 39 लघु जलविद्युत प्रकल्प असे विविध 72 मुद्दे आपल्या अभिभाषणात राज्यपालांनी मांडले. मराठी भाषा अधिनियमात सुधारणा करून सर्व शासकीय विभागात मराठीचा वापर अनिवार्य केला आहे. बंगळुरू इथं डिसेंबर महिन्यात झालेल्या शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्षावर शाईफेक घटनेचा सुरुवातीलाच शासनानं निषेध केला असून मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाची दडपशाही कृत्ये निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, विद्यमान सदस्य रामनिवास सत्यनारायण सिंह, माजी सदस्य नारायण ज्ञानदेव पाटील, माजी मंत्री सुधीर गजानन जोशी, दत्तात्रय एकनाथ लंके, संजीवनी हरी रायकर, आशाताई मारोती अप्पा टाले, कुमुद माधव रांगणेकर यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला. प्रत्येकाच्या कार्याची महती त्यांनी विशद केली. कोणतीही भाषणं न करता सदस्यांनी 2 मिनिटं उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली.